नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सीटी सेलच्या वतीनं इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑलरेडी रजिस्ट्रेशन प्रोसेस जे ते 28 जूनपासून सुरू झालेली होती। पहिल्या टप्प्यामध्ये 8 तारखेपर्यंत त्या ठिकाणी वेळ दिलेला होता, परंतु पहिलं एक्सटेन्शन जे आहे तर डेटमध्ये 11 तारखेपर्यंत आपल्याला मिळालं होतं। आज 11 जुलै आहे। 11 जुलैपर्यंत जे ते अनेक विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं असतीलच, परंतु तरीही ज्या मुलांनी सीईटी परीक्षा दिली होती तो डेटा पण सीईटी सेलकडे आहे आणि ज्या मुलांनी इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी परत नव्यानं रजिस्ट्रेशन केलं तोही डेटा अर्थात सीईटी सेलकडे आहे। कदाचित जेवढ्या मुलांनी सीईटी परीक्षा दिली, पीसीएम सीईटी परीक्षा दिली, तेवढ्या मुलांनी रजिस्ट्रेशन अजूनही केलेलं नसतील, त्यामुळे परत एकदा नव्यानं एक्सटेन्शन जे ते या ठिकाणी सीईटी सेलनं दिलेलं आहे। आता इंजिनिअरिंगसाठी तिसरं एक्सटेन्शन जे ते आपल्याला पाहायला मिळते। पहिलं एक्सटेन्शन, पहिला राऊंड जो पहिलं जे रजिस्ट्रेशनची डेट होती ती 8 जुलैपर्यंत, 8 जुलैपासून 11 जुलैपर्यंत एक्सटेन्शन मिळालं आणि आता आजपासून परत एकदा 14 जुलैला सायंकाळी 5 वाजेपर्यंत जे तर सीईटी सेलनं इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन जे आता ओपन केलेले आहेत। सो ज्यांनी अजूनही महाराष्ट्र सीईटी सेलच्या पोर्टलवर इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी फॉर्म भरलेला नसेल, ज्यांना इंजिनिअरिंगला जाण्याचं स्वप्न आहे, ऑलरेडी आपण पीसीएम सीईटी दिलेली किंवा जेई दिलेली आहे, तर असे विद्यार्थी या प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाऊ शकतात आणि रितसर रजिस्ट्रेशन करू शकतात। आता 14 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन होईल। त्यानंतर 15 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत व्हेरिफिकेशनची प्रोसेस जी आहे ती विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे। सो ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये जायचे तर अजून आपल्याला परत एकदा संधी उपलब्ध झालेली आहे। यामुळे पुढच्या सगळ्या डेट जे ते चेंज झालेल्या आहेत, म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी येणार होती त्याची डेट बदलली, त्यानंतर जे ग्रीव्हन्सेस रेज करायचे त्याची पण डेट बदलली, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी येणार होती त्याची पण डेट बदलली। आता पहिले जी येणारी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची डेट होती ती वेगळी होती, आता जी असेल ती असेल 18 जुलै, म्हणजे 15 जुलैला व्हेरिफिकेशनची प्रोसेस संपेल आणि 18 जुलैला जे ते सीईटी सेलकडनं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जे ते डिस्प्ले केली जाईल। 19 जुलै ते 21 जुलै 3 दिवसासाठी जे ते ग्रीव्हन्सेस रेज करता येतील। आता हे नेमकं काय परत शॉर्टमध्ये सांगतो। जर आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे, व्हेरिफिकेशनसुद्धा पूर्ण झालं, परंतु आपलं जेंडर चुकलेलं आहे किंवा आपली कॅटेगरी मिस झालेली आहे किंवा चुकलेली आहे, तर अशा केसमध्ये आपल्याला ग्रीव्हन्सेस रेज करून, तिकीट रेज करून, त्या गोष्टीची पूर्तता करून आपलं जे डिटेल्स आहेत ते करेक्ट करता येऊ शकतात। नॉर्मली फिजिकल व्हेरिफिकेशन असेल किंवा ऑनलाईन व्हेरिफिकेशन असेल तर 99% त्रुटी येत नाहीत, परंतु जर एखाद्या केसमध्ये एखाद्याच्या संबंधाने, एखाद्या विद्यार्थ्याच्या संबंधाने जर ही चूक झालेली असेल तर ती दुरुस्त करायचं काम जे ते हे ग्रीव्हन्स रेज करून आपल्याला करता येतं। थोडक्यात काय, जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सीईटी सेलकडनं जाहीर होईल तेव्हा ती काळजीपूर्वक पहा, त्यामध्ये आपलं नाव सर्च करा, ते सगळं बरोबर आहे का, दिलेले सगळे डिटेल्स बरोबर आहे का हे नक्की क्रॉस चेक करायला विसरू नका। यानंतर 21 तारखेपर्यंत ही प्रक्रिया संपल्यावर फायनली आपल्याला 24 जुलैला फायनल मेरिट लिस्ट जे ते सीईटी सेलकडनं उपलब्ध होईल। सो मला वाटतं यानंतर एक्सटेन्शन फार काही मिळणार नाही, कारण ऑलरेडी भरपूर दिवस जे ते रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी सीईटी सेलनं दिले होते। यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेले असतील। ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये जे एनरोल विद्यार्थी होते त्यांची रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑलरेडी पूर्ण झालेली आहे। रजिस्ट्रेशन पूर्ण झाले, व्हेरिफिकेशन पूर्ण झालं आणि आता पुढच्या प्रक्रियेचे सगळे विद्यार्थी पालक जे ते वाट पाहत आहेत। सो आपणही या प्रक्रियेत जात असाल तर रजिस्ट्रेशन बाकी असेल तर रजिस्ट्रेशनचा फायदा घ्या, वेळ उपलब्ध आहे। परत रजिस्ट्रेशन करून ठेवल्यामुळं एक पॅरलल ऑप्शन्स तुम्हाला उपलब्ध राहतात। आता बरेचसे मुलं PCMB ग्रुपचे असतील तर तुम्ही भले तुमचं बायो पहिलं टार्गेट आहे किंवा PCB CET टार्गेट आहे किंवा मेडिकलचं टार्गेट आहे, नीट पण दिलेली आहे, परंतु मॅथ्स पण तुमचं होतं, CET परीक्षा तुम्ही दिलेली आहे, जेई दिलेली आहे, अशा केसमध्ये रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन करून ठेवून एक पॅरलल तुम्हाला ऑप्शन जे ते उपलब्ध तुम्हाला करता येऊ शकतं, ती संधी तुम्हाला उपलब्ध आहे। सो ज्यांचं मॅथ्स होतं, ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलंच असेल, परंतु ज्यांनी केलं नाही तर एक सोय म्हणून ॲडिशनली तुम्ही या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाऊ शकता। वेळ उपलब्ध असेल 14 जुलै सायंकाळी 5 पर्यंत, व्हेरिफिकेशन उपलब्ध असेल 15 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 18 तारखेला येईल आणि फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 24 तारखेला जे ते सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध होईल। हे नवीन शेड्यूल आहे, यामध्ये परत काही बदल झाला सीईटी सेलकडनं केला गेला तोही तुमच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचू। सो महत्त्वाचे अपडेट, इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशनसाठी आता वेळेमध्ये वाढ झालेली आहे। आपलं रजिस्ट्रेशन बाकी असेल तर दिलेल्या वेळेपत्रकानुसार
वेळापत्रकानुसार जे आपलं रजिस्ट्रेशन नक्की पूर्ण करून घ्या. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.